नमस्कार. लेखनीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. राजकीय सामाजिक द्वेषापोटी जीवघेणा हल्ला. दिनांक 11/7/2026 रोजी सावदा विश्रामगृहात एकावर फावड्याने प्राणघातक हल्ला झालेला आहे. सावदा येथे विश्रामगृहात BLO मीटिंगमध्ये खुर्चीवरून वाद. मनीष यशवंत भंगाडे, सचिन बराटे व गणेश राजुमाळी यांनी मोईन खान मोहसिन खान वय वर्ष 26 यांच्यावर फावड्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे व जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली असे FIR मध्ये नमूद आहे. सदर प्रकार हा खुर्चीवरून की अन्य काही अशी चर्चा जनतेमध्ये ऐकावयास मिळत आहे. कारण मोईन खान हे एक असे व्यक्तिमत्व आहे, ते सामाजिक कार्यामध्ये त्यांना रुची असून राजकीय क्षेत्रात एक उभरता नेता म्हणून त्यांची छबी उमटत आहे. विरोधकांना राजकीय क्षेत्रात मोईन खान यांची भीती वाटत असल्यामुळे सदर प्रकार घडला असावा असे सुद्धा जनतेचे मत आहे. मागेच एक प्रकार असाच घडला. निवडणुका तोंडावर होत्या आणि मोईन खान यांचे काका सोहेल खान यांची निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी होती. त्यांना जनतेकडून भरभरून प्रतिसाद सुद्धा होता आणि विरोधकांना याचा धोका वाटत असल्यामुळे त्याची भीतीमुळे त्यांनी त्यांच्यासोबत खूप मोठे थोटांग रचून गनिमी काव्याने बेकायदेशीररित्या फसविले. तशाच प्रकारचे दडपण मोईन खान यांच्यावर आणले असावे असे स्थानिक जनतामध्ये चर्चा सुरू आहे. मोईन खान यांना सावदा पोलीस स्टेशनमध्ये आणले. तेथून त्यांना सावदा ग्रामीण रुग्णालयात आणल्याने त्यांचे कपाळावर 8 टाके लावण्यात आले. नंतर सावदा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता अंतर्गत BNS 173 अंतर्गत BNS कलम 118/1, 115(2), 352, 351, पोट कलम 3 आणि पोट कलम 5 लावण्यात आलेले आहे. पुढील तपास ठाणे अंमलदार उमेश पाटील हे करीत आहे. बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज. खानदेश प्रतिनिधी वाजिद खान यांची रिपोर्टिंग. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र.